श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल ना, हाच पदार्थ आज बनवायचा आहे. उन्हाळ्यामध्ये तासनतास किचन ओट्याजवळ उभा राहून आपण नाहीतरी अगदी तासभर तर मोडतोच आपला स्वयंपाक होईपर्यंत. पण हा पदार्थ अगदी कमी वेळामध्ये बनतो आणि जर पाहुणे आले तर अगदी टेन्शन घ्यायचं नाही. असं मस्त व्हेज दालचा बनवायचा आणि गरमागरम भात लावून द्यायचा. चला तर पाहुण्यांचं जेवण तर तयार होऊनच जातं. इथे माझ्याकडे आताच पाहुणे आले होते आणि त्यामध्ये मला किचन ओट्याजवळ जास्तही वेळ उभा राहायचं नव्हतं. त्यामुळे मी हा पदार्थ बनवलाच. इथे 3 डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला डाळीला छान असं हळद आणि थोडंसं तेल घालून डाळ आपल्याला उकळत ठेवायची आहे. कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजली जाते. तशीच जरी डाळ शिजवली तरीही खूप छान लागते. पण अशी कुकरमध्ये झटकेपण होण्यासाठी म्हणून मी शिजत ठेवलेली आहे. 2 शिट्ट्यांमध्ये तर शिजलीच असणार आहे. पण आणि एक शिट्टी देऊन द्यायची म्हणजे आपले पाहुणे लवकर जेवून जातील. चला तर इथे आता फोडणीसाठी म्हणून खमंग असं जिरा मोहरीची तडतडीत फोडणी दिली. त्यानंतर कांदा घेतलेला आहे. कढीपत्ता घ्यायचा, हिरवी मिरची, ह्यामध्येच टोमॅटो घ्यायचा आणि कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा गेल्यानंतर आपण ह्यामध्ये सर्व मसाले घेणार आहोत. हळद घेतलेली आहे, धना जिरा पावडर, काश्मीरी लाल तिखट. हा एकदम छान असा मस्त फोडणीचा वास आलेला आहे. ह्यामध्ये आता घोटलेली डाळ घेऊया आणि डाळीला उकळी येईपर्यंत आपण त्यामध्ये मीठही वापरून घेऊया. मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. इथे आता बघू शकता डाळीला तडका देण्यासाठी मी पॅन ठेवला होता. यामध्ये आपल्याला बेडगी मिरची घ्यायची आहे, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट आणि मस्त असं डाळीला तडका देण्याआधी चिंचेचा कोळ वापरून घ्यायचा आहे. यामध्ये गुळाचा वापर न करता चिंचेचा कोळ घ्यायचा. आता मस्त असं डाळीला तडका आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून दालचा आपला तयार झाला आहे.